प्रवासी वाहतुकीपेक्षा माल वाहतुकीला प्राधान्य. प्रवासी तिकिटांचे वाढलेले दर, क्षमतेपेक्षा अधिक वजनाची धोकादायक वाहतूक अशा मुद्द्यांवरून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज इचलकरंजीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं केली. यावेळी आंदोलकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानं अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. इचलकरंजीमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी आराम बसेसची संख्या मोठी आहे, तर माल वाहतुकीची वाहनं प्रचंड आहेत. पण काही आराम कंपन्या प्रवासी वाहतुकीपेक्षा माल वाहतुकीलाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनमानी तिकीट दर आकारतात. दुसरीकडे शहरातील अवैध आणि क्षमतेहून अधिक वजनाची माल वाहतूक वाढत आहे. या संदर्भात आज शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या वतीनं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शिवसैनिकांनी बेकायदेशीर वाहतुकीबद्दल प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. इचलकरंजीतील बेशिस्त वाहतुकीवर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला. या आंदोलनात मलकारी लवटे, आनंदा शेट्टी, शिवाजी पाटील, मनोज भाट, अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, मंगल मुसळे, शोभा गोरे, लक्ष्मी बुर्ले, स्नेहल मस्के, स्नेहा दरिबे सहभागी झाले होते.